गुड मॉर्निंग. आज खूप दिवसानंतर मी झोपले असंच म्हणता येईल, कारण गेल्या 8 दिवसापासून सलग आमचं शूट सुरू आहे आणि आज ईद असल्यामुळे सुट्टी मिळाली आहे. पण सकाळी 11:30ला आमचा कॉल टाईम असतो आणि आमचं पॅकअप होतं रात्री 1:30, 2, 2:30 आणि आम्ही घरी पोहोचेपर्यंत आम्हाला 3 होतात. आणि आल्या आल्या लगेच आपल्याला झोप लागत नाही, कारण आपल्याला फ्रेश व्हायचं असतं. दिवसभर ऊन खूप असल्यामुळे स्वेटिंगचा प्रॉब्लेम असतो, डस्ट खूप असते, त्यामुळे आंघोळ वगैरे करणं, मग झोपणं आणि मग परत सकाळी सवय असल्यामुळे मी जास्तीत जास्त 7:30पर्यंत उठते. आत्ता एवढं थकल्यामुळे, नाहीतर मला 5:30लाच उठायची सवय आहे जेव्हा मी मुंबईत असते. सगळे मला विचारतात की 5:30 वाजता तू उठून काय करते. माहीत नाही काय करते, पण मला जाग येते. तर आज सुट्टी आहे. जसं मी म्हटलं, सवयीप्रमाणे मला 7:30 वाजता जाग आली आणि मग माझे सकाळी सकाळी फॅमिली कॉल सुरू होतात, जे मी सकाळी सकाळी मम्मी पप्पा भाऊ बहिणी यांच्याशी बोलत असते. आज प्लॅन होता माझा वापीला जाण्याचा, माझी बहीण राहते तिकडे, तिच्याकडे जाण्याचा. पण झालं असं, एक मिनिट, मला वाटतं पूर्ण ब्लॉग हा मी झोपून नाही शूट करणार आहे, तर मी बसते आणि मग तुम्हाला सांगते. वेट. तर झालं असं की 2-3 दिवसापासून आमचे सलग फाईट सिक्वेन्स सुरू आहेत आणि त्यात जी लीड आहे ती आम्हाला मारते आणि मग आम्ही खाली पडतो, मग आम्हाला लागतं, असं दाखवलेलं आहे. तर यात झालं असं की सगळं अगदी व्यवस्थित सुरू असताना माझा पाय स्लिप होतो आणि मी पडते आणि मला साईड बमला लागतं. तर ते तेव्हा मला काहीच वाटलं नाही, की मला वाटलं हां ठीक आहे, नॉर्मल आहे, काहीच झालं नाही मला. पण जेव्हा मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि मला मुका मार लागला, मला दुखायला लागलं आणि जसा जसा वेळ जात गेला तसं तसं मला जिममध्ये माहिती आहे लेग डे असेल त्या दिवशी आपले पाय कसे होतात, हे काय लेग डे असेल त्या दिवशी आपले पाय किती दुखतात, तसं माझं एका पायाचं झालंय. एक पाय मी एकदम सहज उचलते, सहज टाकते पुढे. दुसरा पाय उचलायचं म्हटलं की मला असं होतंय, दुखतोय. तर मी काल सेटवर खूप सारा मूव स्प्रे मारलेला आहे. अजून त्याने तसा फार काही फरक पडलेला नाहीये, पण असो, मी आणलाय तो, तिथे दिसतोय. तर तो आज पण मी मारणार आहे आणि मी विचार केलं की आज घरात कंटिन्यू बेडमध्ये तो मूव स्प्रे मारून झोपून राहायचं, म्हणजे ॲटलिस्ट उद्या काहीतरी फरक पडलेला असेल आणि मला सेटवर व्यवस्थित मी वावरू शकते. असंही मी व्यवस्थितच वावरते. मला असं चेहऱ्यावर दुखतं हे असं भाव कधीच नसतात, पण आपल्याला ते स्वतःलाच फील होत असतं की दुखतंय असं. दुखत असेल तर जर तुम्ही स्क्रीनवर असाल तर तुम्ही ते चेहरा असं करू शकता, पण रिअल लाईफमध्ये तुम्ही एवढं नाही करत. तर मी आज पूर्ण दिवस घरात घालवायचं ठरवलेला आहे. आता सकाळी सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा नाश्ता आलेला, माहिती आहे त्याला पराठा म्हणतात काय, फुलक्यासारख्या एवढ्या होत्या, त्याच्यात फक्त हळद टाकलेली होती, साध्या पोळीसारखी पोळी, हळद टाकलेली होती आणि तेल लावलेलं होतं, त्याच्यावर सॉस लोणचं वगैरे असं काही नव्हतं. आणि मी म्हटलं की आत्ता लगेच नको, थोड्या वेळाने खाऊ. तर थोड्या वेळाने त्या एकदमच वातूळ झाल्या आणि कडक झाल्या आणि मग मी त्या असं करून खाल्ल्या त्या अशा. तर माझा नाश्ता झालेला आहे, माझी आंघोळ बाकी आहे. तुम्हाला वाटणार नाही मी आंघोळ केलेली नाही असं, पण असो. तर आत्ता मी फ्रेश होणार आहे आणि मला खूप सारे रील्स बनवायचे आहेत, त्याचा विचार करायचा आहे कुठल्या कॉन्टेंटवर बनवायचं आहे काय, कारण शूट सुरू असल्यामुळे त्या कॉस्ट्युमवर असतो, त्यामुळे मला फारसे रील बनवायला जमलं नाही. आणि जेव्हा मला रील पोस्ट करायला पॉसिबल होत नाही किंवा माझ्याकडे रीलच बनवलेले नसतात, तेव्हा मी माझे काढलेले कितीतरी दिवस आधीचे फोटोज असतात ते मी पोस्ट करत असते. तर प्लीज समजून घ्या की मला वेळ नाही आहे किंवा मला पॉसिबल होत नाही आहे. बऱ्याचदा असं होतं ना की कॉन्टेंट टाकण्यासाठी आहे पण पोस्ट करण्यासाठी वेळच नाही आहे, कारण तुम्ही सीनमध्ये बिझी असतात. तर त्यामुळे अशाही वेळेस पोस्ट करणं राहून जातं. तर काहीतरी चांगलं काहीतरी सुचावं आज दिवसभरात आणि ते शूट व्हावं एवढीच इच्छा आहे. तर येस, आज दिवसभर रीलचा विचार करायचा आहे. ब्लॉग तर बनवते, देवा सुचू पण दे.
सुचतं, बऱ्याच गोष्टी सुचतात, पण ना कुठेतरी लिमिटेशन्स येतात की नाही असं नाही, असं जर बनवलं आणि कोणी त्याचा वेगळा अर्थ काढला तर काय होईल, मग नको, हे नको, मग असं करायचं का. पण मला जे सांगायचं आहे तेच लोकांपर्यंत पोहोचेल का, की त्याचा दुसरा काही अर्थ काढला जाईल, मग परत तिथे ब्रेक लागतो. मग अशा खूप गोष्टी होतात आणि मग जे डोक्यात असतं ते होत नाही आणि मग तो विषय निघून जातो, ते कंटेंट निघून जातं. त्यामुळे मी तुम्हाला खरंच एवढंच सांगेल की जे रील आहेत त्याच्याकडे फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट म्हणूनच बघा आणि बघावं, कारण खूप विचार करून बनवले जातात. असं नाही आहे की काहीही बनवलं कारण त्या गोष्टी मॅच होणं, त्यात फन एलिमेंट ॲड करता येतोय का, किंवा असो खूप साऱ्या गोष्टी असतात. फक्त आणि फक्त हसा आणि मस्त राहा हाच उद्देश असतो. आणि कधीतरी समजून घ्या की सिच्युएशन अशी चालू आहे समाजात किंवा आपल्या आसपास, तर आपण त्याच्यावर कसं रिॲक्ट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी असतं. आता मला करायची आहे फेशियल एक्सरसाइज, जी मी आता 4-5 दिवसापासून सुरू केलेली आहे. कारण प्रत्येकाचं एक बॉडी स्ट्रक्चर असतं, कोणाचा फेस मोठा असतो, कोणाचं लोअर बॉडी मोठी असते. तर माझं तसं फेसचं आहे, म्हणजे तुम्ही बघितलं असेल माझे हात फार असे जाड नाही आहेत, पण माझा फेस जो आहे, हे चीकबोन जे आहेत माझे ते थोडेसे मोठे आहेत. तर त्याच्यासाठी मला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, असं माझ्या डोक्यात सुरू आहे सतत, की मला आता फेसवर थोडं काम करायचं आहे असं, म्हणून मी फेशियल एक्सरसाइज करते. तर फेशियल एक्सरसाइजमध्ये तुम्हाला माहीत असेलच काय काय करतात, पण नसेल माहिती तर मी दाखवते. हे पूर्ण आहे ना, वरती फॅनकडे बघायचं आणि असं करायचं. त्याने जर तुम्ही असं एक 5-10 वेळेस जरी केलं ना, तर इथे सगळं पेन व्हायला लागतं. म्हणजे इथल्या ज्या नसा आहेत, इथलं जे फॅट आहे ते पूर्ण असं खेचलं जातं आणि मग ते लूज पडतं आणि मग ते फॅट बर्न होत राहतात. तर मग हे आपले हे डबल चिन घालवण्यासाठी कामाला येतं. प्लस इथलं जे फॅट आहेत ना, इथलं ह्याच्यासाठी असं करायचं. त्यामुळे बघा ना, जिथे आपल्याला प्रेशर येतं ना, आपण असं कुठलीही एक्सरसाइज करताना जिथे प्रेशर येतं तिथले मसल्स हे लूज होत असतात, तिथलं फॅट हे लूज होत असतं आणि मग ते फॅट निघून जातं. जसं आता मी इथलं करते तर माझी ही जी जॉलाईन आहे ती थोडीशी अजून शार्प होणार. मग असं केल्याने हे जे आपल्या इथे स्माइल केल्यानंतर इथे लाईन्स येतात ना, लाफ्टर लाईन्स नाही म्हणते मी, इथल्या ज्या लिप्सच्या बाजूला असतात, ज्याने लिप्स तुम्ही स्माइल करताना छान दिसतात, त्या येतात. आणि हे असं केल्याने हे पूर्ण पार्ट हा खेचला जातो, हे होतं. आणि ज्यांना लाफ्टर लाईन्स येतात ना, त्यांनी असं केल्याने इथे प्रेशर द्यायचा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रेशर, असं एक 10-15 वेळेस करायचं, त्याने फरक पडतो. आणि तिसरा आहे वाव 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 असं म्हणायचं. वाव नाही म्हटलं तरी चालेल, पण ते इमॅजिन करायचं की तुम्ही वाव बोलताय आणि त्या चिकबोनवर खूप जास्त प्रेशर येतं, खेचलं जातं आणि इथले जे फॅट आहे ते लूज होतं. तर मला तेच लूज करायचं आहे, इथलं फॅट. डबल चीन, तुम्हाला वाटलं तुम्हालाही डबल चीन असेल, तुम्हालाही वाटत असेल फेसवर फॅट आहे, तर तुम्ही करू शकता. बाय. आज कुठेच बाहेर जायचं नाही आणि घरातच आराम करायचा असं ठरवलं. तर मी खूप झोपायची इच्छा झालेली म्हणून झोपलेली. आत्ता उठले आणि उठल्यानंतर मला असं झालं, अरे यार 2:30 वाजलेत आणि माझा टिफिन कुठे नेला असेल का त्यांनी परत, कारण मी डोअरच ओपन केलं नव्हतं. मी आतल्या रूममध्ये झोपले होते. खूप जास्त भूक लागली आहे, काय करायचं. तर ते दरवाजाला टिफिन लावून गेलेले. भात आहे तरी दिलंय त्यांनी.
मेथी बटाट्याची भाजी आहे आणि वरण, यात पोळ्या आणि हे गुलाबजाम दिलंय. पण मी गोड खात नाही, मी दही खात नाही, कारण मी दुधाचं आणि गोड हे बंद केलं. झोपून वेबसिरीज बघणं सुरू आहे. मी आता बघते परफेक्ट मॅच. मला असे रियालिटी शोज असतात ना, ते मला बघायला खूप आवडतात. तर आरामही सुरू आहे, एंटरटेनमेंटही सुरू आहे, मजा येते. जेव्हा तुम्ही सलग कंटिन्युअस काम करत असतात आणि त्यातला एखादा दिवस असा फ्री मिळतो, जेव्हा तुम्ही हवं तसं पडून राहू शकता, हवा तेवढा वेळ बेडवर पडून राहू शकता, तर छान वाटतंय. बाहेर पाऊस पडतोय आणि मला माहीतच नव्हतं. जेव्हा मला कॉल आला, नेटवर्क इश्यू होता म्हणून मी खिडकीजवळ आले, खिडकी ओपन केली, तेव्हा मला कळलं की बाहेर पाऊस पडतोय. पाऊस पडूनही बाहेरून अशी गरम वाफ अशी येते, कारण जमिनीतली हीट सगळी बाहेर निघते. त्यामुळे पण मस्त यार, खूप छान. मला हे लोकेशन खरंच खूप आवडलंय. जिथे तुम्ही डोळे उघडल्यानंतर असं बाहेर बघितलं आणि तुम्हाला सगळीकडे हिरवळ दिसते ना, तुमच्या डोळ्यांना जे सुख मिळतं ना, डोळे तुमचे खूप खुश होतात, तुमची नजर चांगली राहते, पाणीदार डोळे राहतात, तुम्हाला चष्मा लागत नाही. आजूबाजूला हिरवळ असण्याचे खूप सारे फायदे आहेत. आत्ता वाजलेत 6:30 आणि अजूनही मी वेबसिरीज बघते. म्हणजे एखादी वेबसिरीज जर मला आवडली ना, तर तिचे एपिसोड संपेपर्यंत मी ती बघत असते आणि पूर्ण दिवस फ्री असेल मी तर मग ती त्याच दिवशी मला संपवायची असते, कारण मला फोकस माझा त्याच्यावरून हलवायचा नसतो. आणि सुट्टीच्या सगळ्या मुलींचा प्लॅन होता की कुठेतरी बाहेर जाऊ, पण बाहेर खूप ऊन आहे आणि उन्हात मला फिरायचं नव्हतं. आणि माझं आहे ना, मला बाहेर फिरायला खूप आवडतं, पण मला उन्हात फिरायला आवडत नाही. मला असं वाटतं सावली असेल तर मला आवडेल, पावसातही मला चालेल, पण उन्हात मला बाहेर कुठेच नेऊ नका. मला असं शांत सावलीत मग घरात बसायला मला आवडेल. मग घरात मी महिनाभर मी एकटी दरवाजा लावून एकटी राहू शकते. लॉकडाऊनमध्ये तर मी 2-3 महिने एकटीच राहिले घरात, त्यामुळे मला घरात राहण्याची खूप जास्त सवय. पण मला बाहेर फिरायला खूप आवडतं. स्पेशली मला संध्याकाळी 7 नंतर आवडतं, कारण ऊन नसतं, खूप सारे लाईट्स असतात आणि लाईट्स बघितले की मला जी काही वाईब मिळते पॉझिटिव्ह, इतकी एनर्जी येते ना माझ्यात, मला खूप छान वाटतं, खूप छान. मला संध्याकाळचं मला बाहेर फिरायला खूप आवडतं. मला माझ्या को ॲक्टर्सचा कॉल आला की घरात बसून बसून काय करते, पटकन खाली ये, आम्ही वॉक करायला आलो आहे. म्हणून मी खाली जाण्यासाठी रेडी झाले. तर हे बघा, दिसतोय की नाही माहीत नाही, पण खूप जोरात पाऊस पडतोय आणि मला थोडं काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्यासाठी पण मला खाली जायचं होतं. पण आता पाऊस खूप जोरात येतो, त्यामुळे. आणि इथे माझ्याकडे छत्री वगैरे असं काही नाही आहे, मी पटकन घेतला आणि निघाले. तर एक तर पाऊस बंद व्हायचा वेट करावा लागेल, नाही तर मग चुप घरात बसावं लागेल. वेबसिरीज कंटिन्यू करते, दुसरं काय करणार. पण छान वाटतं, मस्त. आता एकदम थंड वारा सुटला आहे, कारण आता खूप जोरदार पाऊस चालू आहे. मस्त वाटतंय, खूप छान. काय करते? फोटो आहे ना माझ्यासाठी जे काही. आता आम्ही जातोय अदितीच्या रूमवर. येस, चाललेली आहे. सौ ह्यांना पण दाखव. दादा हमारे लिए अभी नाश्ता लेके आए हैं. इनका नाम विक्रम है. हाँ, इनका नाम विक्रम है. जो मेरे भी बहुत अच्छी है, क्वालिटी में. अच्छा. कौन सी? नाश्ते में क्या है दादा? नाश्ते में पोहा है और बड़ा पाव.
मुझे दोगे यहाँ पे, क्योंकि मेरे यहाँ पे उन्होंने बोला खत्म हो गया क्या नाश्ता। ये नहीं नाश्ता है ना? हाँ तो थैंक यू। चाय पिलाय ना? Yes. बेडरूम मध्ये कोण असतं तुमच्या इथे? इकडे मी आणि स्वाती असतो. अच्छा, तिकडे अप्सरा. तुम्ही तिघीच आहे? हा. म्हणजे तू चौथी म्हणाला. अरे हा, इकडे एक बेडरूम आहे ना, इकडेचा बघितलाच नाही मी. यांना दिलाय 2 BHK आणि मला दिलाय 1 BHK. ह्या 2 BHK मध्ये 4 जणी राहतात. 4 नाही, 3च ना? 3. हा. चौथी ऑन अँड ऑफ. हा, आणि Thank you 1 very much. BHK मध्ये. वेट करने के लिए मला एक धन्यवाद. चलो अभी हम नाश्ता करेंगे, ठीक है? देखो. लाकडाचं कोणतं मुलतानी मिट्टी असते रे? लाकडाची नसते ते, चंदन वुडन असेल. ती बोलते की मुझे वो वाला चाहिए स्टिक वाला. स्टिक का मुलतानी मिट्टी असते. स्किन पॅम्परिंग चालू आहे आदितीचं. रोज वॉटर.